हे काय बघतोय? सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची? जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली? का नाही उचलली गेली भारत देशाने? काय त्या दुसऱ्या यासाठी तुम्ही आता त्यांच्यावर अटॅक करा, काही करा, पण हे झालंच का याचं उत्तर द्या. संरक्षण व्यवस्था कुठे होती? तिथे एवढी पर्यटक स्थळं गेली होती, तिथे का नव्हतं संरक्षण लोकांना? का नव्हतं? आणि कुठून आलं त्याच्याजवळ गणवेश? ह्यावर का बोललं जात नाहीये? का तुम्ही धर्मावर जाताय? अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा? का होतो हा हल्ला? उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असं करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते? कुठे आहेत? ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे. मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आलं ते लोक? काय तो प्रत्युत्तर काय देणार तुम्ही? पण ही माणसं कुठून आणण्याची गेली आहेत ती? एवढ्यासाठी का जाता भारताची माणसं? प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे? आधी तिथे नका. तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची, ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या. प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. का आम्ही आमच्या देशात भिवून बघायचं? का भिवून जायचं? का आमच्या हातात हे नाहीये? आम्हालाही कायदा सुव्यवस्था कळते का? कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथं बघायला? स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला पैसा पाहिजे. का? आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची. राज्य मताची किंमत राहिली आहे कुठे? तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता, तुम्ही खुर्ची पाडता, तुम्ही राज्य, तुम्ही सरकार बदलून टाकता. आमची मतं राहिलीत कुठे? आमची माणसं राहिलीत कुठे? आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे? कसे काय तिथले लोक आहेत ते येऊ शकतात गणेश इथल्या पोलिसांच्या गणवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात? आले कुठून त्याच्याजवळ ते गणवेश सगळे? हे कुठून आलं त्याच्याकडे सगळं? ह्याची आधी उत्तरं द्या. तिकडे सुरक्षा व्यवस्था क्या नव्हती ह्याची उत्तरं द्या. ते कोणाचा धर्म विचारून गेले हे उत्तर नाहीये त्याच्यावर. आणि दिशाभूल करू नका लोकांची. तुमची सुरक्षा यंत्रणा तिथे का नव्हती याचं उत्तर द्या सरकारने. आणि प्लीज असं दुःखद घटना असेल ना सामान्यांनी व्हिडिओ काढायचे बंद करा. आणि त्या कुटुंबावर काय अवस्था आली आणि तुम्हाला ते व्हिडिओ काढायचं सगळ्यांना कशाला काढायचंय? मजा येते म्हणून व्हिडिओ काढतात. अरे तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवायला काय आमच्या बाजूच्या सोसायटीवाले? अरे दुःख बाळगा की त्यांच्या घरातच काय वेळ आली आणि कोणामुळे? सरकारमुळे ही वेळ आली आहे. कुठे आहे सुरक्षित आपला देश? आणि कुठे आहे आपला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवला? प्रत्येक वेळी सामान्य जनतेला वेठीस करण्यात येतं. सगळेजण आपापली खुर्ची बघून आपापल्या केबिनमध्ये आहे ते सुरक्षित आहे. सामान्य माणूस नेहमी भरडला जातो. सामान्य माणसाची सुरक्षा आहे कुठे? आहे कुठे सामान्य माणसाची सुरक्षा? फक्त आणि फक्त आपला महाराष्ट्र सरकार देश फोडण्यामध्ये आणि केंद्रीय सरकार देश फोडण्यामध्ये व्यस्त आहे. सुरक्षेचं काही नाहीये. आपण सुरक्षेमध्ये झिरो आहे. सामान्य माणसाला अजिबात सुरक्षा नाहीये. अजिबात सुरक्षा नाहीये सामान्य माणसाला. सरकारच जिम्मेदार आहे. सुरक्षा व्यवस्था नाहीये कुठे? सामान्य माणसाला राहायचंय. सरकार हे सरकार फोडण्यामध्ये फक्त व्यस्त आहे. अरे आम्हाला खुर्ची पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, हे सगळीकडे चालू आहे. माणसाची सुरक्षा आहे कुठे? सुरक्षा आहे कुठे माणसाची? सगळ्यांनी उघडा. एवढे सगळे जेवढे व्हिडिओ काढत होते ना कोणाली बोला जायला पाहिजे. काय गरज काय आहे तुम्हाला? आता मला सांगा तुम्ही उद्या फिरायला जाणार नाही का? प्रत्येक पर्यटन स्थळावर आता असुरक्षा. प्रत्येक पर्यटन स्थळावर त्यांनी आता हाय अलर्ट केलं. आधी का नाही केलं? का नाही केलं आधी? जर तिथले त्यांनी तो काश्मीरचा कलम रद्द केला त्यानंतर ह्यांनी धमकी दिली होती तर तिथे सुरक्षा का नाही करण्यात आली? अरे घटना घडून गेल्यानंतर तुम्ही करता त्या घटना घडणार नाही यासाठी पावलं उचला. घटना घडणार नाही यासाठी पावलं उचला. 1 ते 7 तारखेपर्यंत इंटरनेटचा रिपोर्ट होता की ते करत होते तिकडे त्या हॉटेल्समध्ये फिरत होते. मग गव्हर्नमेंटला धमकी दिली होती. गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेतली नाही गव्हर्नमेंटनी? त्यांची तुम्हाला फक्त पैसा हवाय,
आम्ही काय कुठे जायचंच नाही. तुमचा आर्मीवाला उपस्थित नव्हता. काय मग फेल्युअर सरकार आहे की कोण फेल्युअर? सिक्युरिटी कुठे आहे मग?